महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडतर्फे मी आपणा सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. आज 14 एप्रिल महामानव क्रांतीसूर्य, समाजसुधारक व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती साजरी करण्यासाठी ऑनलाईन द्वारा एकत्रित जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, प्रमुख वक्ते डॉक्टर राज त्रिभुवन सर, MSG कॉलेज मालेगाव, उपप्राचार्य डॉक्टर PG आंबेकर सर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्या ज्योती पालवे मॅडम, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉक्टर BS देसले सर, कनिष्ठ पर्यवेक्षक प्राध्यापक समाधान केदारे सर, कार्यालयीन अधीक्षक RR पवार सर, उपस्थित सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, बंधू आणि भगिनी आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करीत आहोत. मी महाविद्यालयाद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो व उपप्राचार्य डॉक्टर PG आंबेकर सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडावे. आंबेकर सर. उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर राज त्रिभुवन, सर्व सहभागी प्राध्यापक मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. त्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. या प्रसंगी मला तीव्रतेने आपले सहकारी प्राध्यापक GT पवार सर यांची आज आठवण येते. याच्या अगोदरचा आपला जो शेवटचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने आपण घेतलेला होता, मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये सर सहभागी होते. आज मात्र सर आपल्यात नाहीये, त्याच्यामुळे एक मनाला रुखरुख वाटते. परंतु परिस्थितीच अशी आहे, आज जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर कोरोनासारखं संसर्गजन्य आजार की ज्याने सर्वत्र थैमान घातलेलं आहे, अशा परिस्थितीत आपण ऑनलाईन पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही. मानवाची अगतिकताच आपल्याला इथे जाणवते. परंतु याही परिस्थितीमध्ये जर आपल्याला पुढच्या पिढ्यांना काहीतरी कॉन्क्रीट बेस तयार करायचा असेल तर मात्र जे थोर विचारवंत होऊन गेले त्यांच्या विचारांची कास धरणं फार गरजेचं आहे. त्यांच्या विचारानुसार आपल्याला चालायचं असेल आणि पुढच्या पिढीसाठी जर काही करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून एकत्र येणं, त्यावर चर्चा करणं, विचार मंथन करणं आणि त्यातून जे विचार समाजाच्या उन्नतीसाठी पोषक आहेत अशा विचारांना चालना देणं, त्या विचारांनी चालणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती साजरी करत असताना बाहेरची परिस्थिती इतकी भयंकर आहे की अक्षरशः कोणाच्या कुटुंबातील, कोणाच्या परिसरातील व्यक्ती आजारी आहे, कोणी अगदी म्हणजे निधन झालेलं आहे, अतिशय शोककळा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला समाजाला जर चांगलं मार्गदर्शन मिळवायचं असेल, चिंतन करायचं असेल आणि पुढे जायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या विचारांचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना पण सहभागी करून घेतलेला आहे. त्यांचे म्हणजे निबंध वाचन स्पर्धा आपण आयोजित केलेली होती ऑनलाईन पद्धतीने. त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती
काही विषय त्यांना सुचवलेले होते विद्यार्थ्यांना, आणि त्या विषयांवरती त्यांनी 5 मिनिटाचा निबंध वाचनाचा व्हिडिओ तयार करून पाठवायचा होता. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये सहभाग घेतला. त्यातले काही व्हिडिओ आपण बघणार आहोत. या निमित्ताने जे निमित्त जयंतीचं आहे, अभिवादन करण्याचं आहे, पण ते निमित्त उत्साहाने तर आपण आहे त्या परिस्थितीत साजरं करतच आहोत, परंतु विचारांचं चिंतन होणं गरजेचं आहे आणि पुढच्या पिढीसाठी कॉन्क्रीट बेस याही परिस्थितीत तयार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने निबंध स्पर्धा घेतोय, निबंध वाचन स्पर्धा घेतोय. विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग नोंदवला. त्यातले काही व्हिडिओ आपण इथं बघणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन यांचाही या विषयाचा अतिशय चांगला अभ्यास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे कालही काल सुसंगत होते, आजही काल सुसंगत आहे आणि उद्याही काल सुसंगतच असणार आहेत. विचार फार व्यापक आहेत, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आपण त्यातील काही भागावरती विचारांचा काही एक असा विषय निश्चित करून त्यावरच आज या ठिकाणी प्रकाशझोत टाकणार आहोत. कारण बाबासाहेबांनी हजारो वर्षापासूनच्या परंपरा मोडीत काढून नवीन दिशा देण्याचं काम समाजाला केलं आणि निष्प्राण समाजामध्ये प्राण ओतण्याचं काम केलं. आजच्याही परिस्थितीमध्ये समाजाची जी काही अगतिक अवस्था झालेली आहे, या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठी हे विचार निश्चितच प्रेरणादायी मार्गदर्शक असणार आहेत. त्या विचारांनी चाललं तरच आपण आजच्या परिस्थितीवर मात करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण ह्या अशा पद्धतीने IQACच्या अंतर्गत मराठी विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ही एक वैचारिक मेजवानी आहे आणि ह्या मेजवानीचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, सर्व सहभागी लोकांनी घ्यावा असं मला वाटतं. मी परत एकदा राज त्रिभुवन सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सर्व पदाधिकारी आणि सर्व सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रास्ताविक थोडक्यात आटोपतो. धन्यवाद. हॅलो सर. शेंडगे सर. शेंडगे सर, आपण काही व्हिडिओ विद्यार्थ्यांनी जे पाठवलेले आहेत ना, त्यातले निवडक व्हिडिओ या ठिकाणी बघूया. विद्यार्थ्यांनी सुद्धा कशा पद्धतीने या विषयाचं चिंतन करून व्हिडिओ तयार केले. कारण विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला प्रेरणा निर्माण करायची, आपल्यामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण व्हावं यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. तर काही व्हिडिओ आपण या ठिकाणी शेअर करू अगोदर. ओके सर. हो सर. शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि संत कबीर या महामानवांना प्रथम पंचांग प्रणाम. सन्माननीय व्यासपीठावर असलेले गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सोनाली रंगनाथ बनसोडे, MA प्रथम वर्ष मराठी. आज माझा निबंध वाचनाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणाचे कार्य. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे तो पीत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे अभ्यासू व गहन विचार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज एक मोठी क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच या महामानवाची जयंती जगातील 1-2 नाही तर तब्बल 64 देशांमध्ये साजरी केली जाते. मोठी उत्साहामध्ये साजरी केली जाते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते. अस्पृश्य समाजावर खूप अन्याय व पशुसारखी वागणूक होती. त्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला शिक्षण देऊन मुक्त केले. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून माध्यमिक शिक्षणाकडे शासनाने लक्ष द्यावे. जेव्हा मुलगा असो वा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले
तर ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावे अशा प्रकारचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. प्रज्ञा, शील, करुणा, विद्या आणि मैत्री या पंचतत्वानुसार आपले चारित्र्य बनवावे. त्यासाठी एकटे राहावे लागले तरी चालेल. त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. शिक्षण प्राप्त झाल्याने माणूस व्यक्ती बौद्धिक दृष्ट्या सशक्त होतो. चांगले वाईट यातील फरक समजतो. आत्मसन्मान हा शिक्षणाने जागृत होतो. असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. मुलांना केवळ बाराखडी न शिकवता त्यांच्या मने सुसंस्कृत व गुणवत्तापूर्ण केले पाहिजे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. शाळा म्हणजे उत्तम शिक्षण आणि हे शिक्षण जे आहे त्याच्यातूनच नागरिक बनतात आणि नागरिक बनवणारे कारखाने आहे. म्हणून शिक्षण प्रक्रियेने या गोष्टीचे भान ठेवावे. राष्ट्रहित व समाजाच्या हितासाठी पोषक ठरवणारे शिक्षण हेच खरे शिक्षण आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली केली आणि त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. मनुष्य जीवनाचा खरा आधार शिक्षण आहे. अर्धी भाकर खा पण शिक्षण घ्या असे विचार असणारे डॉक्टर भीमराव आंबेडकरांना ज्ञान क्षेत्रामध्ये 64 विषयांवरती प्रभुत्व होते. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाने फक्त नोकरी करणे हे गरजेचे नाही, तर त्यासाठी समाज परिवर्तन केले पाहिजे आणि शिक्षण हे समाज परिवर्तनाचे क्षेत्र आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. विद्या ही एक तलवार आहे आणि ती तलवार दुधारी आहे. त्या दुधारी तलवारीने या ठिकाणी आपण दुष्टांचा संहारही करू शकतो आणि त्याच दुधारी शस्त्राने आपण दुष्टांपासून आपलं संरक्षणही करू शकतो. म्हणून बहुजनांनी या ठिकाणी शिकलं पाहिजे असे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते. आपल्या उन्नतीसाठी उच्च शिक्षण हे सर्वांनी घेतले पाहिजे हे असे या ठिकाणी बाबासाहेबांचे म्हणणे होते. बाबासाहेबांनी सांगितले, शिक्षकाचे प्राध्यापकाचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यात जिज्ञासा, प्रेरणा व विश्वास निर्माण करण्यास समर्थ असावे. अशा विद्वान प्राध्यापकांचा सहवास विद्यार्थ्यांना लाभणे आवश्यक आहे असे ते म्हणत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकरांनी फक्त एकाच जातीतील स्त्रियांना शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश दिला नाही, तर त्यांनी संपूर्ण स्त्री जातीला या क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी मदत केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणत होते की एक स्त्री जर शिकली तर ती 2 घरांचा उद्धार करते. 2 घरांचा उद्धार करून ती स्वतःचा आणि परिवाराचा आणि सुशिक्षित बनवते. असा हा त्यावेळेचा दृष्टिकोन आजही 100% लागू पडतो. अशा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय भीम,
जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शेंडगे सर, हा सर. क्लिप रेडी असेल तर हो दाखवा, हो हो तर हो मग पुढे जाऊ आपण. हो. हो. आंबेडकर याचे शैक्षणिक कार्य. जातीच्या नियमानुसार आवाज येतोय कनिष्ठ सर? जातींना शिक्षण घेण्याचा अधिकार येतोय नव्हता. येतोय. केवळ ओके. उच्च जातींनाच शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे अस्पृश्य कनिष्ठ जातींची स्थिती गुलामापेक्षाही भयंकर झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित होते. ज्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारल्याचे त्यांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी कनिष्ठ जातींत शिक्षण प्रसार व्हावा म्हणून खालील पावले उचलली. शैक्षणिक जागृती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कनिष्ठ जातींच्या शैक्षणिक मागासलेपणाची जाणीव होती. हजारो वर्षांपासून त्यांना शिक्षण नाकारलेले होते. अज्ञान व निरक्षरता यामुळेच त्यांचे उच्च जातींनी शोषण केलेले होते. जी हलक्या प्रतीची कामे उच्च जाती स्वतः करीत नव्हत्या ती कामे उच्च जाती कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेची जाणीव करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कोट्यवधी अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा धारदार व महान संदेश दिला. करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक साधनसामग्री पुरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रु. 40,000 चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले. दलित शिक्षण संस्थेची स्थापना 14 जून 1928 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने 8 ऑक्टोबर 1928 रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5 वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रु. 9,000 चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपुरी पडू लागली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे 4 जानेवारी इ.स. 1925 रोजी एक वसतिगृह सुरू करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना. मुख्य लेख पीपल्स एज्युकेशन सोसायटी. अस्पृश्यांसह निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय. सर्व समाज
तर दुसरा व्हिडिओ दुसऱ्या विद्यार्थ्याने चलावते पुढे. मी शीतल देविदास गोसावी. मी कला विज्ञान आवाज वाणिज्य येतोय, सर? महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयामध्ये SYBA या वर्गात येतोय. शिकत आहे. माझा निबंध येतो आवाज, वाचन येतोय. स्पर्धेचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाजवादासंबंधीचे विचार. भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शक व दिशादर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषांत बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. डॉक्टर आंबेडकरांनी समाजवाद विचार हे भारतीय परिस्थितीच्या दृष्टिकोनातून व्यक्त केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या समाजवादाचा विचार त्यांच्या विशिष्ट दृष्टिकोनाचे एक प्रतीकच आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्वतः गरिबी अनुभवली होती, अभ्यासलीही होती, म्हणून दारिद्र्याबद्दल त्यांना खूपच चीड होती. आमची समाजरचना औद्योगिक व यंत्रप्रधान आहे. या समाजरचनेस समाजाची फार मोठी गरज आहे. आधुनिक औद्योगिक यंत्रप्रधान समाजरचनेचे व भांडवलशाहीचे काही दोष आहेत. या दोघांचा परिणाम समाजावरही फार मोठ्या प्रमाणात झाला. पण संपूर्ण दोष त्या परिस्थितीला देता येत नाही, कारण दोष आपल्या विकृत समाजरचनेचा सुद्धा आहे. त्यासाठी समाजाची रचना बदलता आली तर चांगलेच होईल. यासाठी भांडवलशाही रचनेत पाश्चात्य देशात यशस्वी झाली असली तरी या देशात ती यशस्वी होणार नाही, कारण तेथील सामाजिक व आर्थिक परिस्थिती फार वेगळी आहे. या देशात आर्थिक स्वातंत्र्य दिले तर त्याचा कायदा मुठभर लोकांनाच लागू होईल आणि संपत्तीचे केंद्रीकरण होऊन श्रीमंत हे श्रीमंत बनत जातील आणि गरीब हे गरीबच बनत जातील. तेथे तसेच झाले आहे. श्रीमंत अतिशय सुरळीत दिवस काढतील. ज्या लोकांची स्थिती अतिशय खालावलेली आहे त्या देशात लोकांचे सामाजिक परिवर्तन घडवून आणणे अतिशय कठीण होते. भारतात शेतकरी, कामगार व अस्पृश्य यांची स्थिती अतिशय वाईट आहे. आंबेडकर म्हणतात की व्यक्तीच्या जीवनात कष्ट हे अतिशय महत्त्वाचे आहेत, पण नुसते कष्ट हे व्यक्तीला उच्च स्तरावर पोहोचवू शकत नाहीत. प्रचलित भांडवलशाही व्यवस्थेत श्रमिकांच्या कल्याणाचा विचार केला जात नाही. कामाचे तास प्रमाणापेक्षा जास्त असतात, त्यामुळे मनुष्य पशुवंत जीवन जगतो. पण माणसाचे वेगळेपण त्याच्या संस्कृतीत असते. त्यासाठी त्याच्या मनाचा विकास व्हावा लागतो. त्यासाठी व्यक्तीला मोकळा वेळ मिळाला पाहिजे. त्यासाठी मुठभर लोकांना आराम व अल्पसंख्याकांना कठोर मेहनतीचे काम, यामुळे आदर्श समाज व्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही. त्यातील दोष काढून समाजवादी फेररचना अंमलात आणली पाहिजे. असा समाजवाद प्रत्यक्षात आणण्यासाठी शासनाने काही उद्योगधंदे आपल्या ताब्यात घेतले पाहिजे. यातून आर्थिक शोषणाला प्रतिबंध होऊ शकेल. आर्थिक नियोजन व्यवस्थित तयार करून राज्यसत्ता उत्पादनाच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडवून आणू शकेल व मालमत्तेची फेर आकारणी करू शकेल. समाजात भुकेलेले व बेरोजगार लोक नसावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भुकेलेले व बेरोजगार लोक नसावेत. अर्थव्यवस्थेचे त्यासाठीचे सुयोग्य नियंत्रण झाले पाहिजे. त्यासाठी जर राज्याला या क्षेत्रात हस्तक्षेप करावा लागला तर तो झाला पाहिजे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारात व्यक्ती स्वातंत्र्य आणि समाजवाद या दोन्ही पद्धतींचा सुरेख संगम झाला आहे. त्यांच्या समाजवादी दृष्टिकोन व्यक्तीला प्रतिष्ठेला मारक होत नाही, तसेच सामाजिक जबाबदारीचा विसरही पडू देत नाही. अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली एक महान देणगी आहे.
त्यांच्याविषयी कितीही बोलले आणि कितीही लिहिले तरी कमीच आहे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण येथे सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून व कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाडकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवलीस व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देवही नव्हतास, देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. अशा या महासूर्याला म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य या निबंध वाचनाला सुरुवात करतो. आज भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, उदारकर्ते, महामानव, परमपूज्य, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होय. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील मऊ या गावात झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. ते अवघे 5 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचे संगोपन आत्या मीराबाई यांनी केले. 1907 साली बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरित्या पास केली व उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. अहोरात्र अभ्यास करून त्यांनी भारताचे संविधान तयार केले. शैक्षणिक कार्य. शिक्षण जीवन जगण्याचे साधन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की शिक्षा अभावी मानव हा प्राणी आहे. शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे. जो व्यक्ती हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाचा मानवाला आपल्या आत्मस्वातंत्र्य व संरक्षणासाठी वापर करता येतो. शिक्षण हे गुलामगिरी नष्ट करण्याचे एक साधन होय. शिक्षण म्हणजे मानसिक व बौद्धिक विकास घडवून आणणारे, सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याचे व आर्थिक विकास साध्य करण्याचे व राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचे साधन होय. संघटित होण्यासाठी व संघर्ष करण्यासाठी शिक्षण होय. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असमानता दूर करण्यासाठी व समाजात समानता स्थापन करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व दिले. समाजातील दुःख नष्ट करण्यासाठी शिक्षण होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण प्रणालीत प्रज्ञाशील आणि करुणा या तत्वांची गरज असते. शिक्षणाचा उपयोग समाजातील दुःख नष्ट करण्यासाठी करावा. शिक्षणामुळे परिवर्तन. शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन या जगात नाही. उच्च शिक्षणाचे मानवी आयुष्यात अत्यंत महत्त्व आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1946 साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही साधने असून एकता साध्य आहे. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारे खरे शिक्षण होय असे ते मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानात केलेल्या शैक्षणिक कार्यात भारतीय दंड संहिता कलम 21 क अनुसार राज्य हे 6 वर्षापासून ते 14 वर्षाच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार शिक्षण देईल. भारतीय दंड संहिता कलम 45 नुसार राज्य हे बालकाचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्याचे संगोपन करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी कार्य करेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एकाच जातीतील स्त्रियांचा विचार केला नाही तर संपूर्ण जाती धर्मातील स्त्रियांकरिता त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य केले. परिस्थिती अनुकूल असेल तर या जगातील कोणतीही शक्ती भारताला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही. यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य दिसून येतात. शिक्षणाचे महत्त्व सांगून त्यांनी माणसाला कर्तव्य व हक्काची जाणीव करून दिली व 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. अशा ह्या महामानवाला शतशः प्रणाम. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी कृष्ण अशोक शाह, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड इथे शिकतो. कला शाखेत SYBA या वर्गात मी शिक्षण घेतो. आज मी एका महामानवाविषयी 2 शब्द माझ्या पानावर उतरवले ते मी सांगू इच्छितो. महामानव म्हटलं तर सर्वांच्या लक्षात आलेच असेल. हो,
आपले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला, तर मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला. हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीती तज्ञ, तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते. तसेच आपण त्यांना घटनाकार, शिल्पकार, क्रांतीसूर्य, महामानव अशा अनेक नावांनी ओळखतो. डॉक्टर आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित शिक्षण तज्ञ होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी लिहिलेले आहे. प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमानुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातीची स्थिती जवळपास गुलामांसारखीच झाली होती. शिक्षणामुळे कनिष्ठ जातीची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कार्य सुरू केले. आंबेडकरांच्या मते हजारो वर्षापासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांनी उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः करता कनिष्ठ जातीकडून सक्तीने करून घेतली. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणीव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातीच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून 20 जुलै 1924 रोजी मुंबई येथे डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे 4 जानेवारी इसवी सन 1925 रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक साधन सामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहात सोलापूर नगरपालिकेकडून रुपये 40,000चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालय सुरू केले. दलित शिक्षण संस्थेची स्थापना 14 जून 1928 रोजी डॉक्टर आंबेडकर यांनी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देण्याची मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने 8 ऑक्टोबर 1928 रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 5 वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रुपये 9,000चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपुरी पडू लागली तेव्हा डॉक्टर आंबेडकर यांनी मुस्लिम व परदेशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली. अस्पृश्यांसह निम्न मध्यम वर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. आंबेडकरांनी या संस्थेच्या वतीने सन 1946 मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन 1950 मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन 1953 मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, तर सन 1956 मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले. सध्या देशभरात या संस्थेची 30 पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त दलितांसाठी नव्हे तर सर्व जाती धर्मीयांसाठी शिक्षणासाठी खूप महत्व प्राप्त करून दिले. त्यांच्यासाठी जेवढे काही दिले जावे तेवढे कमीच आहे. नमस्कार, माझे नाव महेश निवृत्ती महाले. मी एनसीसी कॅडेट, मी FY BSc या वर्गामध्ये शिकतो.
आजच्या माझ्या निबंध वाचनातील स्पर्धेचा विषय आहे विषय क्रमांक 6, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार. ज्ञानाची खाण म्हणून ओळखल्या जाणारे, ज्ञानाचा अथांग सागर, जुलमी अन्यायी प्रथेचा विरोध करणारा, प्रवाहाच्या विरोधात वाहणारा, दलितांचा कैवारी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग त्यांनी केला. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा उद्धारकर्ता म्हणून ओळखलं जातं. जग कितीही पुढे गेलं, माणूस पृथ्वीवरून मंगळावर जाऊन पोहोचला, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांची गरज आज मानवाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार आजच्या विषारी सामाजिक स्थितीला तारू शकतात. या सामाजिक विचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वसामान्यांचं कल्याण हे अभिप्रेत होतं. भारतीय व्यवस्थेमध्ये किंबहुना जातीय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली दरी कुठेतरी कमी झाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. या पृथ्वी तलावर केवळ माणूस ही जात आहे आणि मानवता हा धर्म आहे, हा आधार समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक कल्याणाचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय समाजाची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत महत्वाचं वाटत होतं. केवळ राजकीय गुलामगिरीतून मुक्तता नव्हे तर सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता झाली पाहिजे, असा प्रकारचा विचार त्यांच्या मनात होता. सर्वात महत्वाचा विचार त्यांनी केला तो म्हणजे स्त्री पुरुषाचा समान विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांना राजकीय अधिकार दिले गेले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात महत्वाचा सामाजिक विचार म्हणजे राष्ट्रीय एकता निर्माण झाली पाहिजे. त्याचबरोबर जनतेची विवेक बुद्धी जागृत केली पाहिजे. शोषित वर्गाची मुक्तता झाली पाहिजे आणि अस्पृश्यांना व स्त्रियांना या पुरोगामी समाज व्यवस्थेमध्ये मंदिरांमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे सामाजिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज व्यवस्थेसमोर ठेवले आणि त्यातूनच सर्वसामान्य माणसाला पुरुषाला उपेक्षित माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण जोपर्यंत सर्वसामान्य माणसाचा कल्याण होत नाही, किंबहुना समाजाची जी मानसिक गुलामगिरी आहे त्या मानसिक गुलामगिरीतून त्याची मुक्तता होत नाही, तोपर्यंत कोणत्याही देशाचं कल्याण होत नाही, अशा प्रकारचा विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक बुद्धिमान विचारवंत म्हणून ओळखले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासाठी स्वतःचं जीवन अर्पण करून दिलेलं आहे. खर तर एक उदाहरण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एका माणसाला रात्रीचे 12 वाजले होते. एका कागदावर सही पाहिजे होती. तो नेहरूंच्या घरी गेला. त्याने दार वाजवलं. नेहरू झोपले होते. एक माणूस उठला, नोकर उठला. तो म्हणाला, साहेब झोपलेत, सकाळी येऊन सही घेऊन जा. पण सही तर आत्ताच लागत होती. तोच माणूस बाबासाहेबांच्या घरासमोर गेला. दार वाजवलं. स्वतः बाबासाहेबांनी दार उघडलं. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, बाबासाहेब मी नेहरूंकडे गेलो. नेहरू झोपले होते. त्यांचा नोकर म्हणे सकाळी सही घेऊन जा. बाबासाहेब तुम्ही अजून जागे का? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या माणसाला खूप छान उत्तर दिलं की बाबा त्यांचा समाज जागा आहे म्हणून ते झोपले. माझा समाज झोपलाय म्हणून मी जागा आहे. खर तर शेवटी एवढंच सांगू इच्छितो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. हाच सापडे बोध खरा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानववादी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले आहेत. त्यातील माझा आजचा निबंध वाचनाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदर कार्यात सामाजिक सुधारणा, विशेष दलितोद्धरांच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ते स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यताचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणून त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे हे ठरवले होते आणि अस्पृश्यता सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठरवले होते. लक्षात ठेवा, तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीचा धार कायम टिकणारा आहे आणि सर्वात खतरनाक शस्त्र आहे. म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज सुधारणा विषयक दृष्टिकोन 19व्या शतकातील नेहमीच सुधारकांपेक्षा गुणात्मकदृष्ट्या भिन्न होता. नेहमीच सुधारकांना सुचवलेल्या सुधारकां विधवा विवाह, केशवपण विवाहावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व द्या. अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचे मी या ठिकाणी कौतुक करतो. त्यांना शुभेच्छाही देतो की त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, विचार वाचले, निबंध लेखन केलं आणि नवीन प्रकार सादरीकरणाचा त्याही पद्धतीचा अंगीकार करून घेतला. वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रमुख पाहुण्यांचे विचार पण ऐकायचे आहे. त्यामुळे आता व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि प्रमुख पाहुणे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक, आमचे मित्र डॉक्टर राज त्रिभुवन सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. माननीय राज सर. 14 एप्रिल निमित्त सर्वांना सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय भीम. बाबासाहेबांच्या विचार. राज सर थोडा आवाज वाढवता का? हॅलो, हा थोडा आवाज वाढवता. आवाज येतोय सर? हो हो येतोय, थोडासा वाढवा. ओके. तर बाबासाहेबांच्या संदर्भात मला आज बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे, प्राचार्य, माझे अतिशय आवडते प्राचार्य PS जगदाळे सर यांचे मी आभार मानतो. त्यांनी वेळोवेळी मला संधी दिलेली आहे. पुनश्च एकदा त्यांनी मला इतक्या महान व्यक्तिमत्वावरती बोलण्याची संधी देऊन खऱ्या अर्थाने माझी आज 14 एप्रिल साजरी होणार आहे असं मला वाटतंय. त्यामुळे त्यांचे देखील खूप आभार मानतो आणि वेळेची मर्यादेचं भान ठेवून मी थोडक्यातच काही गोष्टी सांगणार आहे ज्या अतिशय महत्वाच्या असण्याची दाट शक्यता आहे. यासाठी की ज्यावेळी आपण एरोप्लेनचा विचार करतो त्यावेळी आपल्याला विल्बर अँड ऑरविल राईट बंधू, राईट ब्रदर्स आपण ज्यांना म्हणतो, त्यांची आठवण येते. आपण बायफोकल लेन्सचा विचार करतो त्यावेळी आपल्याला बेंजामिन फ्रँकलिनची आठवण येते. आपण ब्लड ग्रुपचा विचार करतो त्यावेळी आपल्याला कार्ल लॅन्स्टेनची आठवण येते. आपण सेल्युलाइटचा विचार करतो त्यावेळी आपल्याला पाकसची आठवण येते. आपण डिझेल इंजिनचा विचार करतो त्यावेळी रुडॉल्फ डिझेल यांची आठवण येते. डायनामाइटचा विचार केला की नोबेलची आठवण येते. लाईटचा विचार केला त्यावेळी आपल्याला टॉमस एडिसनची आठवण येते. ग्रामोफोनचा विचार केला तेव्हा पुन्हा आपल्याला टॉमस एडिसनची आठवण येते. पेन्सिलिनचा विचार केला की अलेक्झांडर फ्लेमिंगची आठवण येते. थेअरी ऑफ इव्होल्युशनचा विचार केला की आपल्याला डार्विन सरांची आठवण येते. एक्सरेचा विचार केला की रो एंटिजेनची आठवण येते. अशा असंख्य विभूती आहेत या जगात ज्यांनी या जगाच्या कल्याणासाठी हे जग अधिकाधिक सुखी व्हावं यासाठी असंख्य प्रयत्न केले आणि यांची नावं एकदा त्या विशिष्ट घटकाशी लागल्यानंतर
पुन्हा ती काढून घेणं जगात कुणालाही शक्य नाही. तसंच शिक्षण ह्या गोष्टीचा विचार केला की आपल्याला सर्वप्रथम जर कुणाची आठवण येत असेल तर ते म्हणजे महामानव सम्यक संबुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. हे अतिशय विशेष असं गुण आहे की ज्यावेळी एखादी व्यक्ती जगतो तर तो व्यक्ती नेमका कशामुळे ओळखला जाणार आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणून अडाणी माणूस असो की अतिशय उच्च विद्या विभूषित माणूस असतो, मग तो भारतातला असो किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देशातला असो, तो झोपडपट्टीतला असो किंवा महालातला असो, परंतु बाबासाहेबांचं नाव घेतल्याबरोबर त्या व्यक्तीच्या मनामध्ये, त्या व्यक्तीच्या मनचक्षु समोर जर काही गोष्ट उमटत असेल तर ती म्हणजे की अभ्यास, शिक्षण आणि शिक्षणातून घडणारं समाज प्रबोधन म्हणा, समाज क्रांती म्हणा किंवा आणखी त्याला तुम्ही काय नाव द्यायचं ते द्या. परंतु बाबासाहेब इज इक्वल टू एज्युकेशन हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अंग आपल्याला बाबासाहेबांच्या बाबतीत बघायला भेटतं. बाबासाहेबांना ज्यावेळी कुणी पण विचारात घेत असेल त्यावेळी आपल्याला थोडं मागे जायला लागतं. म्हणजे गौतम बुद्धांपासून आपल्याला सुरुवात करायला लागते. गौतम बुद्धांपासून सुरुवात केली की असंख्य विभूतीं पासून आपण सुरुवात करता करता महात्मा फुलेंपर्यंत येतो. महात्मा फुले आणि मग त्यानंतर शाहू महाराज, शिवाजी महाराज ह्या ऐतिहासिक किंवा इतिहासातल्या लोकांना देखील आपण विचारात घेत असतो. तर बाबासाहेबांच्या संदर्भात त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वोच्च पैलू जर काही मानला जात असेल जो शिक्षणामधून आलेला होता तर तो सर्वोच्च पैलू म्हणजे त्यांच्या मन, शरीर आणि आत्मा. आत्मा ही जी गोष्ट आहे ती मी अतिशय मानसशास्त्रीय दृष्ट्या सांगू इच्छितो. आत्मा म्हणजे तुमच्या आतमध्ये जे काही चाललेलं असतं, तुमच्या अनकॉन्शियस मध्ये जे काही चाललेलं असतं, तर त्या अनकॉन्शियस मध्ये चालू असलेले अतिशय घट्ट विचार जे असतात ते तुमचं मन म्हणजे तुमचा जो मेंदूचा जो भाग आहे तो, आणि या अतिशय वाटत असलेल्या अतिशय रेडिओ ऍक्टिव्ह सारख्या मनामध्ये साचलेल्या गोष्टी, मेंदूमध्ये विचाररूपी सुरू असलेल्या गोष्टी आणि याला मिळालेली शरीराची साथ, या तिघांची जी इंटिग्रिटी होती त्या तिघांच्या इंटिग्रिटीला आपण बाबासाहेब असं नाव देऊ शकतो. हे गौतम बुद्धाच्या संदर्भात बघायला भेटलं होतं जगाला आणि म्हणून बाबासाहेबांचा उल्लेख करताना आपण नेहमी सम्यक संबुद्ध असं म्हणून विचार करत असतो. मला विषय दिला गेलेला आहे की बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार काल, आज आणि उद्या. काल म्हणजे त्यांच्या कालामध्ये ते कशा पद्धतीने शैक्षणिक दृष्ट्या विचार करत होते, ते आज किती काल सुसंगत आहेत आणि उद्या देखील कितीच काल सुसंगत असतील, यासाठी मला एक लहानशी थेअरी तुम्हाला सांगावीशी वाटते. आता यामध्ये विशेष गोष्ट काय आहे, बाबासाहेब वेगवेगळ्या समाज घटकांना सांगताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला लागतात आणि ते शक्य पण नसतं. म्हणजे कमी शिकलेल्या लोकांना बाबासाहेब सांगत असताना आपण त्या पद्धतीचे बाबासाहेब सांगतो की जिथे त्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला, मंदिराच्या प्रवेशासाठी संघर्ष केला, समतेसाठी संघर्ष केला, अशा पद्धतीचे बाबासाहेब सांगतो. परंतु आपल्यासारखे उच्च विद्या विभूषित लोक ज्यावेळी समोर असतात त्यावेळी बाबासाहेब सांगताना आपल्याला थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि तो वेगळ्या पद्धतीचा विचार एक 2-3 शब्दांमध्ये आपल्याला मांडता येऊ शकणार आहे. ते 2-3 शब्द म्हणजे सोशल इमॅन्सिपेशन असा एक प्रकार आहे. सोशल इमॅन्सिपेशन वरती म्हणजे सामाजिक स्वातंत्र्यावरती बाबासाहेबांचा खूप जास्त भर होता आणि सामाजिक स्वातंत्र्य जे आहे, सोशल इमॅन्सिपेशन जे आहे ते फक्त आणि फक्त शिक्षणामधून शक्य आहे असं त्यांना वाटत होतं. कारण आपण शिक्षणाची सर्वसाधारण व्याख्या करताना देखील शिक्षण म्हणजे वर्तनात घडून आलेलं इष्ट परिवर्तन होय. आता इष्ट परिवर्तन हा जो प्रकार आहे तो नेमका काय याच्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की इष्ट परिवर्तन म्हणजे तर्कशुद्धरित्या विचार करता येणं आणि कॉन्शियसनेस म्हणजे शुद्ध असणे आणि कॉन्शियन्स म्हणजे चांगल्या वाईटाची परख करता येणे. परंतु बाबासाहेब शैक्षणिक विचारामध्ये इतकेच थांबत नाही, तर कॉन्शियन्स म्हणजे चांगल्या वाईटाचे, ज्याला आपण निरशिर विवेक असं म्हणत असतो. पाणी आणि दूध हे एकत्र केल्यानंतर मिथोलॉजिकल कन्सेप्ट अशी आहे की राजहंस येतो आणि त्या पाणी आणि दूध मिश्रणामधून दूध शोषून घेतो आणि पाणी तसं राहू देतो, असं एक मिथ आहे आपल्याकडे. आणि म्हणून निरशिर विवेक
असा शब्दप्रयोग ज्यावेळी रूढ होतो त्यावेळी बाबासाहेब फक्त इथे थांबत नाही की फक्त तुमच्यामध्ये शिक्षणामधून तर्कशुद्धता आणि कॉन्शियन्स आला पाहिजे, पण अलॉंग विथ दिस म्हणजे या सोबतच बाबासाहेब असं म्हणतात की ते आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून सिलेक्शन करता आलं पाहिजे आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्याचं तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. भारतीय समाज व्यवस्थेबद्दल, भारतीय समाज मनाबद्दल बोलत असताना बाबासाहेब नेमकं हेच म्हटले की भारतीय समाजामध्ये जी शिक्षित मंडळी आहे, जी पुरोगामी मंडळी आहे, जी चांगली मंडळी आहे, त्यांच्यामध्ये नीरशिरविवेक आहे, सिलेक्शन देखील आहे, परंतु इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणीच्या पातळीवरती भारतीय समाज मन अजून आपल्या विशिष्ट मानसिकतेमधून बाहेर यायला तयार नाही. आणि म्हणून इष्ट परिवर्तन शिक्षणामधून जे घडलं पाहिजे ते घडू शकत नाही. मी माझं जे लहानसं लेक्चर आहे ते थोडक्यातच मांडणार आहे की सोशल इमॅन्सिपेशन पासून सुरुवात करून सोसायटी पर्यंतचा अर्थ फक्त मला सांगायचा आहे. आणि यामध्ये या दोनच गोष्टींमध्ये बाबासाहेब संपूर्ण भारतीय समाजमन, संपूर्ण भारतीय समाज व्यवस्था, मग ती समाज व्यवस्थेमध्ये सगळंच आलं, राजकारण पण आलं, अर्थकारण पण आलं, कुटुंबकारण पण आलं, शैक्षणिक व्यवस्था पण आली आणि सगळं. तर या समाज व्यवस्थेमध्ये बाबासाहेब नेमकं शिक्षणाच्या महत्वाला काय म्हणतात ते आपल्याला बघायचंय. आणि म्हणून शिक्षणाच्या संदर्भात बाबासाहेब ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते म्हणतात की सोशल इमॅन्सिपेशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण विचारवंत असतील, राजकीय नेते असतील, ते ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांशी संघर्ष करत होते, भांडण करत होते, मागत होते, त्यावेळी बाबासाहेबांचा एक दुसरा विचार असा सुरू होता की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. नाहीतर राजकीय स्वातंत्र्य हे फक्त हिजीमनिस्ट म्हणजे विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होऊन जाईल, जे आज आपण बघतोय खऱ्या अर्थाने की राजकीय स्वातंत्र्य ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झालेली आपण बघत आहोत. याच्या मागे कारणच आहे की सामाजिक आणि आर्थिक विषमता अजूनही आपल्या समाजामध्ये जी शिक्षणाच्या माध्यमातूनच फक्त शक्य होती ती येऊ शकली नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा जो हेका होता, जो अट्टहास होता की सामाजिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि मग राजकीय स्वातंत्र्य ही विशिष्ट प्रकारची हायरार्की मांडण्याचा बाबासाहेबांचा एक विचार होता. हा विचार यासाठी होता की जोपर्यंत आपण समाज म्हणून जगण्यास पात्र असणार नाही तोपर्यंत आपल्याला कितीही राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी देखील ते राजकीय स्वातंत्र्य आपल्याला टिकवता येणार नाही. आणि यामुळेच आपल्याला इथे असं बघायला भेटणार आहे की बाबासाहेबांच्या सोशल इमॅन्सिपेशन ह्या एका कन्सेप्ट हॅलो काही सांगताय का मला तुम्ही? नाही सर, नाही चालू देतो. तर सामाजिक स्वातंत्र्यामधून त्यांना सामाजिक सुधारणा अपेक्षित होते. आता आपण समाज या शब्दाकडे येऊ. सामाजिक सुधारणा म्हणजे काय? आता आपण समाज सुधारणा म्हणा, सामाजिक व्यवस्था बदलणे म्हणा, समाज म्हणा, या गोष्टी खूप रॅन्डमली आपण वापरत असतो. परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला समाज या शब्दाचा अर्थ माहिती आहे का याचा आपल्याला विचार करायला लागेल. आता हे पुनश्च मी एकदा बाबासाहेबांच्याच शैक्षणिक विचारामधून सांगतो की शैक्षणिक विचारामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही शब्दांचा वापर करताना खऱ्या अर्थाने त्या शब्दांना जागतात का, त्या शब्दांना समजून घेतात का? कारण की बाबासाहेब अँथ्रोपॉलॉजिस्ट पण होते, आपल्याला माहिती मानववंशशास्त्राचा देखील त्यांनी अभ्यास केलेला होता. बट ऍट द सेम टाइम ही हॅड इन हिज माइंड, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट सारखी असायची की कुठल्याही गोष्टीचं मूळ शोधायचं, आणि म्हणून ते शब्दांचे देखील मूळ शोधत होते. शब्दांचं मूळ शोधताना बाबासाहेबांनी समाज या शब्दाच्या मुळाशी जेव्हा ते जातात, बघतात आणि त्याचं मूळ शोधतात, तर त्याच्यामध्ये त्यांना हे मूळ ग्रीक संस्कृतीमध्ये सापडायला भेटतं, लॅटिन शब्दांमध्ये ते मूळ सापडतं. आणि सोसायटीचा अर्थ होतो बी फ्रेंडलीनेस, असा अर्थ होतो त्याचा की बी फ्रेंडलीनेस म्हणजे मैत्रीपूर्ण व्यवहार करणे. मैत्रीपूर्ण व्यवहार करणे हा समाज या शब्दाचा अर्थ आपण गुगल केलं की तुम्हाला सापडेल हे सगळं की नेमकं समाज या शब्दाचा अर्थ काय होतो. आपण समाज म्हणजे विशिष्ट ध्येयाने किंवा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जमा झालेल्या लोकांचा समूह होय, ही जी एक अशी समाजशास्त्रीय साधारण व्याख्या केली जाते.
याच्या पलीकडे समाज या शब्दाची व्याख्या नेहमी राहिलेली आहे की समाज म्हणजे एक दुसऱ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणाऱ्या समाज लोकांचा समूह असला पाहिजे. आता मैत्रीपूर्ण व्यवहारामध्ये काय येतं आणि मग बाबासाहेब त्यांची पुनश्च 3 तत्व शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि ती 3 तत्व म्हणजे लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड इक्वालिटी. आता पुन्हा ही गोष्ट त्यांनी एका विशिष्ट क्रमाने लावलेली आहे की लिबर्टी असली पाहिजे. मित्रांमध्ये स्वातंत्र्य असतं. मित्र एकमेकांना स्वतंत्रतेच्या दृष्टिकोनातून बघतात. स्वतंत्रता म्हणजे मैत्री, समाज आणि गुलामी या एक्झॅक्टली जक्स्टॅपोज म्हणजे अतिशय एकमेकांपासून परस्पर विरोधी गोष्टी आहेत. म्हणून जिथे मैत्री असते तिथे गुलामी नसते, जिथे गुलामी असते तिथे मैत्री नसते. याचाच अर्थ जिथे समाज असतो तिथे गुलामी नसते, जिथे गुलामी असते तिथे समाज नसतो. मग गुलामी वेगवेगळ्या माध्यमातून येते. सामाजिक गुलामीचा अंग म्हणून आपण जाती व्यवस्थेकडे बघतो आणि आर्थिक गुलामगिरीचा अंग म्हणून आपण भांडवलशाहीकडे बघतो. की जाती व्यवस्थेमध्ये विशिष्ट वर्गाला म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षण घेणं हे अतिशय महत्वाचं का आहे. बाबासाहेब जरी एका त्या काळी मागास मानले गेलेल्या समाजातून वर आल्यानंतर आज आपण सर्व समाज घटक, मैत्रीपूर्ण असलेले घटक आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घडवून आणतोय. याच्या मागे दुसरं तिसरं काही नसून त्यांनी घेतलेला शिक्षणाचा ध्यास आणि त्या शिक्षणामधून त्यांनी स्वतःच्या संदर्भात घडवून आणलेली क्रांती, मग त्यांच्या ते ज्या समाज घटकातून आल्या त्या समाज घटकाच्या संदर्भात घडवून आणलेली क्रांती आणि मग एकूण भारत देशाच्या संदर्भात घडवून आणलेली क्रांती, या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार करत असताना आपल्याला सातत्याने या 3 गोष्टींचा विचार करायला लागतो की बाबासाहेब सातत्याने लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि इक्वालिटी म्हणजे स्वातंत्र्य, बंधुत्व. ते म्हणतात की स्वातंत्र्य असेल परंतु जर एकमेकांमध्ये बंधुत्व नसेल, भाईचारा नसेल तर त्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. म्हणून आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, लिबर्टी आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य म्हणून राज्यघटनेमध्ये देखील एक कलम तिथे अंतर्भूत केलेला आहे. परंतु भाईचारा ही गोष्ट आजही भारतीय समाज मनामध्ये, सामाजिक मानसिकतेमध्ये, मी तिकडे येतोच लगेच, की भारतीय मानसिकतेमध्ये अजूनही ती पुरेशी रुजलेली नसल्या कारणाने आपण जातीवरनं, धर्मांवरनं, आर्थिकतेवरनं, विविध प्रकारच्या मागण्यांवरनं एकमेकांबरोबर संवाद साधण्यापेक्षा, एकमेकांशी संभाषण करण्यापेक्षा, समस्यांचं मूळ कारण शोधून त्या समस्या निराकरण करण्यापेक्षा आपण एकमेकांशी भांडत आहोत. आणि एकूणात भारतीय समाज मन कसा आहे ते आपण शेवटच्या भागामध्ये बघूया. आणि म्हणून स्वातंत्र्य आहे परंतु बंधुत्व नसेल तरी देखील एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून आपण जीवन जगण्यास अपात्र आहोत असा बाबासाहेबांचा एक शैक्षणिकच विचार आहे तो फक्त. म्हणजे तुम्ही जर बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारामध्ये बघितलं तर तुम्हाला या 2च गोष्टी सापडतील. वन इज सोशल इमॅन्सिपेशन अँड अदर इज द इनकल्केटिंग द मॅटर ऑफ लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड इक्वालिटी एज सच. आणि मग स्वातंत्र्य देखील आहे, बंधुत्व आहे, परंतु या स्वातंत्र्य आणि बंधुत्वामध्ये समानता आहे का? जेवढं स्वातंत्र्य तुला आहे तेवढं स्वातंत्र्य मला आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात, पिग्मॅलियन नावाची एक गोष्ट जी.बी. शॉनी देखील लिहिलेली आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ ज्यांना नोबेल प्राइज मिळालं आणि ते नोबेल प्राइज मधून आलेली रक्कम त्यांनी इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी जशीच्या तशी देऊन टाकली. नोबेल प्राइज स्वीकारण्यास ते तयार पण नव्हते. थोडं विषयांतर असं करतोय मी यासाठी की ते म्हटले की या वर्षी मी जे मला नोबेल मिळालं मी काही लिहिलेलं नाही म्हणून. आणि म्हणून ते देखील त्यांच्या घरावरती लिहून ठेवत होते की हिअर लिव्स द सुपरमॅन. इथे एक सुपरमॅन राहतो. मग सुपरमॅन ही कन्सेप्ट कशी आली? जे महामानव म्हणून आपण बाबासाहेबांच्या संदर्भात बोलतो अशीच एक कन्सेप्ट आहे सुपरमॅन, ज्याच्यामध्ये मन, शरीर आणि आत्मा यांची इंटिग्रिटी आहे, एकात्म भाव आहे. या एकात्म भावाला जागून जी व्यक्ती जगते ती हजारो वर्षानंतर महामानव म्हणून जन्मास येते. तिचा उल्लेख हजारो वर्षांपर्यंत महामानव म्हणून होत असतो. आणि म्हणून लिबर्टी, फ्रॅटर्निटी अँड इक्वालिटी म्हणजे स्वातंत्र्य, बंधुत्व आणि समानता या 3 गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून काल पण, आज पण आणि उद्या पण प्रस्थापितच झाल्या पाहिजे. तोवर आपण एक समाज म्हणून
जगू शकणार नाही, एक समाज म्हणून आपण जगण्यास पात्र नाही, एकात्म समाज म्हणून जगण्यास आपण पात्र नाही, एक दुसऱ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करण्यास आपण पात्र नाही, असं बाबासाहेब अतिशय स्पष्टपणे म्हणत होते. आणि मग सगळ्यात महत्वाचा विषय येतो की शिक्षण म्हणजे नेमकं काय. बाबासाहेबांना असा प्रश्न पडला मी की शिक्षण मी घ्यायचं म्हणजे नेमकं काय, नेमकं काय करायचं. आणि शिक्षण घेतल्यानंतर देखील त्यांना हाच प्रश्न पडला. जसं ही गोष्ट आत्मज्ञान झाल्यानंतर गौतम बुद्धांना पडली की गौतम बुद्धांनी जेव्हा अनेक वर्ष तप केलं, सुजाताची खीर खाल्ली आणि त्याच्यानंतर त्यांना थोडी तरतरी वाटल्यानंतर एक आत्मज्ञानाचा भाग म्हणून त्यांना असं वाटलं की मला जे ज्ञान प्राप्त झालं आर्य अष्टांगिक मार्गाच्या रूपामध्ये, 4 आर्य सत्याच्या रूपामध्ये मला जे ज्ञान माहिती झालं ते थोडंसं अवघड आहे. आणि ते थोडंसं अवघड जे ज्ञान आहे ते जर मी इतरांना सांगितलं आणि त्यांना समजलं नाही तर मी इतकं समजावून सांगितल्यानंतर देखील त्याला समजलं नाही, याच्यामुळे माझ्या डोक्याला ताप होईल. आणि एवढं अवघड ज्ञान दुसऱ्याला सांगितलं आणि त्याला कळलं नाही तर मी हे ऐकलं का म्हणून त्याच्या पण डोक्याला ताप होईल. याला गौतम बुद्धांनी आत्मग्लानी म्हणून शब्द प्रयोग केला. आत्मग्लानी झाली, त्यांना ग्लानी झाली की ज्ञान तर मी मिळवलं पण आता याचं करू काय. आणि मग गौतम बुद्धांनी विचार केला की ज्ञान मिळवलं ते मी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सामाजिक कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी मी निघेल. आणि म्हणून गौतम बुद्ध जो होता, साधू होता, संत होता, तो जंगलामधून बाहेर निघाला आणि 36 चेंबर ऑफ शाओलिन नावाचा जो एक चित्रपट आहे त्याच्यामध्ये देखील हीच कन्सेप्ट मांडली गेलेली आहे की तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा पहिला फायदा तुम्हाला झाला पाहिजे, तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा दुसरा फायदा तुमच्या कुटुंबाला झाला पाहिजे, तुम्ही घेतलेल्या ज्ञानाचा तिसरा फायदा तुम्ही ज्या समाजात राहतात, ज्या देशात राहतात त्या सर्व लोकांना झाला पाहिजे. तर तो असा होत नसेल त्याला ज्ञान म्हटलं जाणार नाही, याला शिक्षण म्हटलं जाणार नाही. आणि बाबासाहेबांना देखील हीच आत्मग्लानी झाली की आता मी कसं करू, कारण की हे ज्ञान मी ज्या लोकांसाठी मिळवलेलं आहे त्या लोकांना समजेल का, त्यांना उमजेल का, त्यांच्यामध्ये ते रुजेल का, त्याच्यातून काही चांगली गोष्ट घडेल का, त्याच्यातून इष्ट परिवर्तन बाबासाहेबांना कधी पण स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचंच नव्हतं. आणि मग या शिक्षणातून इष्ट परिवर्तन होईल का. आणि मग बाबासाहेबांनी गौतम बुद्धांसारखाच विचार केला की हो, अशा प्रकारचं इष्ट परिवर्तन शक्य आहे. आणि बाबासाहेब तिथून निघाले आणि वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक चळवळींमध्ये स्वतःला झोकून दिलं. आणि मग याला गौतम बुद्धांनी जे म्हटलं डिपेंडंट ऑरिजिनेशन नावाचा एक शब्द प्रयोग केला जातो इंग्रजी साहित्यामध्ये. डिपेंडंट ऑरिजिनेशन म्हणजे आपण सगळेच लोक एकमेकांवरती अवलंबून आहोत. जोपर्यंत मशीन आलेलं नव्हतं, मशीन म्हणजे कुठल्याही प्रकारचं मशीन आलेलं नव्हतं, तोपर्यंत सर्वच निसर्ग आणि सर्वच माणसे एकमेकांवरती अवलंबून होती, एकमेकांना सहारा देत होती. जसं आज कुठलंही मशीन सुरू केलं की ते मशीन वन पीस मशीन नसतं, असंख्य लहान मोठे घटक त्या मशीन सुरू होण्यामध्ये, गाडी सुरू होण्यामध्ये, कम्प्युटर सुरू होण्यामध्ये भाग घेत असतात. आणि ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी असतात, एकमेकांना सप्लिमेंटरी असतात, एकमेकांना घेऊन चालत असतात. त्यांच्यामध्ये एक एकात्म भाव निर्माण होत असतो. म्हणजे एक गाडीचे असंख्य जे घटक आहेत, असंख्य जे युनिट्स आहेत, हे सगळे असंख्य युनिट गाडीचे एक प्रकारचा समाज आहे. आणि ती सामाजिक गाडी म्हणा, देशरूपी गाडी म्हणा, माणूसरूपी गाडी म्हणा, ती चालण्यासाठी या सर्व घटकांमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. हा जो एक डिपेंडंट ऑरिजिनेशनचा सिद्धांत डॉमिनो इफेक्टच्या संदर्भामध्ये गौतम बुद्धांनी मांडला, तोच संदर्भ घेऊन बाबासाहेब म्हणतात की शिक्षणामधून ही गोष्ट शक्य होणार आहे की समाजामध्ये जे दबलेले आहेत, जे ग्राउंडेड आहेत, जमिनीत गाडले गेलेले आहेत, जे मजलूम आहेत, जे मजदूर आहेत, जे थकलेले आहेत, जे सर्व ज्यांनी सगळं हारून गेलेले आहेत, जे लोक अजूनही सामाजिक प्रवाहामध्ये, राजकीय प्रवाहामध्ये, आर्थिक प्रवाहामध्ये अतिशय दुर्लक्षित आहेत, यांना घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागेल. आणि हे काम शिक्षणाशिवाय कशामधून पण होणं शक्य नाही. आणि म्हणून इष्ट परिवर्तन, शिक्षणामधून घडून येणारं इष्ट परिवर्तन म्हणून त्यांना असं अभिप्रेत होतं की माणसांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेत असतानाच इतरांचा देखील, इतर म्हणजे कुटुंब आणि कुटुंबानंतर येणारा समाज, या सर्वांचा देखील सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांचं लक्ष होतं. मित्रांनो, बाबासाहेबांना सम्यक संबुद्ध का म्हटलं जातं हे खूप महत्वाचं आहे. त्यांना सम्यक संबुद्ध का म्हटलं जातं? 2500 वर्षानंतर पहिल्यांदाच असा शब्दप्रयोग कुणासाठी तरी केला गेला.
संबुद्ध ह्यासाठी म्हटलं गेलं होतं की आपल्यामध्ये देखील सर्वांमध्ये बुद्ध कुठे ना कुठे आहे. कुणी त्यांच्या प्रवासाला लागलेला आहे, कुणी 4च पावलं चाललंय, कुणी बुद्ध होण्याच्या साठीचा विचार करत आहे. बाबासाहेब कसे होते की बुद्ध ज्या तपश्चर्येपासून ज्ञानापर्यंत, त्या ज्ञानामधून निघालेल्या असंख्य समस्यांच्या निराकरणापर्यंत पोहोचले होते. त्या समस्यांच्या निराकरणापर्यंत बाबासाहेब देखील पोहोचले आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो जोर आहे त्यांनी 2 गोष्टींवरती दिलेला आहे बाबासाहेबांनी. भारतीय राज्यघटना जर तुम्ही भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून जर तुम्ही काही बघितलं तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा आपल्याला 2 गोष्टींमध्ये सापडतो. पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा अतिशय मूलभूत अधिकार आहे असं जे महात्मा फुलेंचं म्हणणं होतं. हंटर कमिशन समोर ज्यावेळी महात्मा फुले आले तर ते म्हणणं बाबासाहेबांनी प्रत्यक्ष रूपाने भारतीय राज्यघटनेमध्ये ओतलं आणि त्याला कायदेशीर आणि वैधानिक दर्जा दिला. आणि जे दुसरं महत्वाचं अंग होतं ज्याला आपण सगळे भारतीय राज्यघटनेचा आणि आपल्या जीवनाचा देखील एक आत्मा म्हणू शकतो, तर ती गोष्ट होती आर्टिकल नंबर 21. आर्टिकल नंबर 21 हा जगामध्ये जो कोणी जगत असेल त्याच्या जगण्याचा अतिशय महत्वाचा मूलभूत अधिकार मानला गेला आहे. आणि नेमकी आपणच गफलत इथे अशी केली की आपण माणसांच्या जगण्याचे अधिकार नाकारत गेलो. आपण पूर्वी पण नाकारत गेलो, आपण आज पण नाकारत आहोत आणि आपण आशा करू की आपण अशा प्रकारचे अधिकार उद्या नाकारणार नाही. आणि म्हणून आर्टिकल नंबर 21 is supposed to be the soul of Indian Constitution and also the soul of any person who is living across the boundaries of the world as such. आणि म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकार माणसाला भेटतो कुठे? तर जगण्याचा मूलभूत, आता जगणं म्हणजे काय याच्याकडे आपण थोडं तत्वज्ञानात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर पुनश्च मला एवढं सांगावं असं वाटतं की कुठल्याही माणसाच्या जगण्याचं एक सत्व असतं आणि एक तत्व असतं. आणि या तत्व आणि सत्वामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्याच्या जगण्यामध्ये मन, शरीर आणि आत्म्याचं एकात्मीकरण असतं. इंटिग्रिटी ऑफ बॉडी, माइंड अँड सोल असं म्हटलं जातं फिलॉसॉफीमध्ये. मी फक्त फिलॉसॉफीचा एक अर्धा सेकंद अर्थ सांगतो. फिलॉसॉफी म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की शिक्षण कसं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेब सापडू शकतात. आपण त्यांना शोधू शकतो. फिलॉसॉफी, सोफी म्हणजे विस्डम आणि फील म्हणजे आवड. ज्याला शहाणपणाची आवड आहे असा कुठलाही माणूस तत्वज्ञानी आहे. आता शहाणपण आणि बौद्धिकता या 2 वेगळ्या गोष्टी आहे. बौद्धिकता ही विशिष्ट प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुमच्या माझ्यामध्ये येण्याची शक्यता असते, परंतु शहाणपण आणि अभ्यासक्रम, शहाणपण आणि वय, शहाणपण आणि पोझिशन याचा बादरायण कुठलाही संबंध नाही. अगदी लहान मुलामध्ये देखील 10 वर्षाच्या मुलामध्ये देखील 40 वर्षाच्या माणसाचं शहाणपण असण्याची दाट शक्यता असते. किंबहुना तत्वज्ञानामध्ये असंच म्हणतात की लहान बाळांमध्ये जे शरीर, मन आणि आत्म्याचं एकात्मीकरण असतं ते मोठ्यांमध्ये नसतं, कारण की मोठं जगातल्या चांगल्या वाईट सवयींना सरावलेले असतात आणि त्या सरावलं पण कशामधून आलेलं असतं? ते सरावलं पण ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही गोष्टीमधून आलेलं असतं. आणि म्हणून आपण बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारांचा विचार करताना आपल्याला सातत्याने एका गोष्टीकडे लक्ष द्यायला लागतं. ते स्वतःच ती गोष्ट म्हणतात की एक चांगला समाज, एक मैत्रीपूर्ण समाज, एक स्वातंत्र्यपूर्ण समाज, एक बंधुभाव रूपी जगणारा समाज आणि एक समानतेच्या रूपाने जगणारा समाज जोपर्यंत आपण निर्माण करू शकत नाही तोपर्यंत कुठलीही शैक्षणिक व्यवस्था आपण राबवत असू त्या शैक्षणिक व्यवस्थेला अर्थ राहणार नाही. कारण की बाबासाहेबांना सगळ्यात जास्त चटके सुरुवातीच्या काळामध्ये जिथून बसले ती शैक्षणिक व्यवस्था होती. म्हणजे एखाद्या लहान मुलाला वर्गाच्या बाहेर बसवलं जातं तर त्याच्या मानसिकतेवर कुठले आघात होत असतील हे आपण आपल्या मानसिकतेवरून आपण सहजपणे याचा अंदाज घेऊ शकतो. आज आपल्याला कुणी चांगल्या पद्धतीने वागवलं तर आपण त्याचे किती उपकार मानतो, आणि कुणी जर आपल्याला आपल्या जातीवरून, आपल्या आर्थिक परिस्थितीवरून, आपल्या राहणीमानावरून, आपल्या घरावरून काही बोलल्यानंतर किंवा दुजा भावाची वागणूक दिल्यानंतर काय वाटतं हे आपण आपल्या मानसिकतेवरून कल्पना करू शकतो की त्यावेळी बाबासाहेबांना ज्यावेळी वर्गाच्या बाहेर बसू दिलं जात होतं तो एक प्रकार
आणि बाबासाहेबांना राज्यघटनाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरती बसवलं जात आहे. हा एक संपूर्ण जो प्रवास आहे, हा प्रवास बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये बघितला की मी शिक्षण घेतल्यामुळेच फक्त एक वेगळ्या प्रकारची क्रांती माझ्या जीवनामध्ये आणि मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या जीवनामध्ये आणण्याचं भाग्य मला लाभलं, असं बाबासाहेब नेहमी म्हणत. बाबासाहेबांचा शेवटचा विचार सांगेन मी आणि मग मला असं वाटतं की मला खूप अजून किती वेळ आहे सर, मला कळू शकेल का? म्हणजे ऑलरेडी मला माहिती आहे की वी आर लेट, पण तरी मी एक शेवटचा असा विचार सांगू शकणार आहे की वर्गाच्या बाहेर बसवण्यापासून तर राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवण्यापर्यंतचा प्रवास ह्याच देशातल्या लोकांनी दिलाय. बाबासाहेब कधी विसरले नाही. ज्या लोकांनी मला वर्गाच्या बाहेर बसवलं त्याच लोकांनी मला मसुदा समितीच्या अध्यक्षपदावर देखील बसवलं, मला कायदे पंडित म्हणून देखील मान्यता दिली. बाबासाहेबांना या गोष्टींची जाणीव नेहमी राहिली आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे की या देशामधल्या ब्राह्मणी व्यवस्थेला माझा विरोध आहे, ब्राह्मण्याला माझा विरोध आहे, ब्राह्मणला विरोध नाही. आता आपण मुद्दामून असं नाव घेतलं फक्त की ब्राह्मण्य, म्हणून गौतम बुद्ध देखील म्हणतात की न जच्चा ब्राह्मणा न जच्चा शूद्रा, कम्मा ब्राह्मणा कम्मा शूद्रा. जन्माने कुणी ब्राह्मण होत नाही, जन्माने कुणी शूद्र होत नाही. माणूस कर्माने ब्राह्मण होतो, माणूस कर्माने शूद्र होतो. हीच गोष्ट बाबासाहेबांच्या मनमेंदूवरती कायमस्वरूपी कोरली गेलेली होती आणि म्हणून या देशाचे माझ्यावरती उपकार आहेत असं बाबासाहेबांनी मानल्यामुळे बाबासाहेब एक गोष्ट बोलले आणि ती खूप विशेष गोष्ट आहे जी बाबासाहेब सांगतात की मी जे काही घडलो आणि मी जे काही घडवलं त्याच्या मागे फक्त आणि फक्त शिक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं शेवटचं वाक्य म्हणतात की मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि मी शेवटी देखील भारतीयच आहे. या फक्त एका वाक्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांचा देशाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती असलेल्या निष्ठांच्या प्रती आणि समाजाच्या प्रतीचा एक दृष्टिकोन दिसतो की मी आय एम इंडियन द फर्स्ट अँड द लास्ट ऍज वेल. ही भावना तुमच्या माझ्यामध्ये ज्या दिवशी रुजेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण शिक्षित झालेलं असू असं मला वाटतं. मी पुनश्च एकदा म्हणजे जगदाळे सर तर माझ्यासाठी खूप खास असतात. नाही मी इज अ व्हेरी, मी त्याच्यासाठी मी बोलेन कधीतरी एका मोठ्या स्टेजवरती की त्यांनी खूप असं लहान मुलासारखी माया लावली मला. मी त्यांच्यासमोर नेहमी तेवढाच लहान राहतो, मला आवडतं पण ते ऍक्च्युअली. खरंच म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना कधीतरी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती गोष्ट सांगेन की एक जीव लावणं काय असतं, माणसातले गुण हेरणे काय असतं, त्या गुण हेरल्यानंतर त्याला पुढे नेऊन काम करायला लावणं काय असतं हे खूप महत्वाचं आहे. मला त्यांचं एक वाक्य नेहमी असं आठवतं, म्हणजे मुद्दामून मी एक असं चान्स घेतोय की मी गाडी घेतली होती 4 व्हीलर. त्यावेळी ते म्हटले की राज असं गाडी शिकत बसू नको, एक दिवशी एका मोठ्या गाडीत बसू नये. तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा राहील. मी त्याच्यानंतर ती गाडी लगेच विकून टाकली होती ऍक्च्युअली. सरांना कल्पना नसेल त्याची की मला ते लागून गेलं की किती व्यवस्थित बोलले सर. आणि मी ती गाडी नंतर लगेच विकली आणि त्याच्यानंतर मग गाडी वगैरे घेण्याच्या भानगडीत काही पडलो नाही. मी तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देतो आणि एक वचन देतो. त्यांचा मुलगा असल्या कारणाने मी हे वचन देऊ इच्छितो की तुम्हाला सर्वांना आनंद होईल असं 2-4 वर्षात माझं कर्तृत्व एका मोठ्या शिक्षण, ही गोष्ट तर आहेच माझी आवडती आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एका मोठ्या परिप्रेक्षात तुम्हाला बघायला भेटेन. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, तुमच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी असू द्या. पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर काइंडली इन्व्हायटिंग मी टू दिस. आणि मिलिंद आंबेकर सर पण मित्र आहेत माझे, सेंडगे सर पण आहे आणि मिलिंद तर भाऊच आहे. सो थँक्स टू यू ऑल फॉर काइंडली इन्व्हायटिंग मी टू दिस प्रोग्राम अँड गिव्ह मी द ऑपॉर्च्युनिटी to have some words for the dearest one, Dr. बाबासाहेब आंबेडकर. Thank you very much. धन्यवाद. अतिशय सोप्या भाषेत आपण काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, कारण या ठिकाणी सहभागी असलेले जवळजवळ सर्वच घटक हे शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत आणि शिक्षण प्रक्रिया आपण राबवत असताना त्यामध्ये बाबासाहेबांचे विचार कसे महत्वपूर्ण आहे आणि त्यात आपण पूर्वार्ध बऱ्यापैकी साधलेला आहे. उत्तरार्धाच्या बाबतीत बऱ्याच अंशी मला तरी असं वाटतं की आपण कमी पडतोय. म्हणजे मला स्वतःपुरतं, बाकीच्यांचा आता ज्याने त्याने विचार करावा. पण पूर्वार्ध म्हणजे ज्ञान मिळवणं हा झाला, पण उत्तरार्ध त्या ज्ञानाचा समस्यांच्या निराकरणासाठी आपण वापर केला पाहिजे. हा जो उत्तरार्ध आहे, हा उत्तरार्ध आपल्याला सगळ्यांना साधणं आजच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे. शिक्षण प्रक्रियेत हा पुढचा उत्तरार्ध आजच्या काळात फार महत्वाचा आहे. परत एकदा मी ते वाक्य रिपीट केलं, कारण आपल्याला सगळ्यांना त्या दिशेने जायचंय आणि त्यासाठी आपल्याला
बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेब मार्गदर्शक आहेत. आपण हे आम्हाला पुन्हा एकदा इन्स्पायरिंग याबाबत केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. यानंतर पाटील सर, आपण कार्यक्रम पुढे कंटिन्यू करावा. हॅलो, येणे पाटील सर. हो सर. हो सर. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर राज त्रिभुवन सर यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे जे काही मौलिक विचार होते ते थोडक्यात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर भिजता सर यांना मी विनंती करतो की सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या संस्थेतील प्राध्यापक राज त्रिभुवन, महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यापीठांना कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस किंवा त्याच्यावर अभ्यासक्रम ठेवा लागतो आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये इतक्या वर्षांनी पुन्हा तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा लागतो. याचा अर्थ असा होतो की आपण महापुरुषांचे ह्या ज्या देश ज्या घटनेवर चालतो त्या घटनेबद्दलचा अवेअरनेस मध्ये किती कमी आहोत, किती मागे आहोत, याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. मित्र, आज मी अभिनंदन अनेक घटकांचं करेल. पहिलं अभिनंदन करेल की जे आज वक्ते इथं बोलतायत त्यांना विद्यार्थी म्हणून बघितले, त्यांना पहिल्यांदा जॉईनिंगच्या वेळेस बघितलेले आणि इंग्रजी विषयाचे असूनही अनेक भाषांवर जे काही प्रभुत्व आणून ते बोलतायत, ज्या अशा वक्त्यांना, अशा विचारवंत स्वरूपाचे विचार मांडणाऱ्यांना आपण संस्थेतल्याच अनेक ज्ञानी प्राध्यापकांना अशा व्याख्यानामध्ये बोलवतोय आणि त्यांचे विचार ऐकताना खूप आनंद होतोय. असं वाटतं की राज अजून बोलायला पाहिजे. तर राजचं अभिनंदन करेल आणि शिक्षणाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणायचे, त्यांचे विचार जे होते, शिक्षणानेच समृद्धी येते, शिक्षणानेच माणूस पुढे जातो, शिक्षणानेच विचार परिपक्व होता आणि ते राजच्या वागण्यातून, बोलण्यातून, विचारातून दिसतंय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथं आपल्याला वैभवी असेल, शाह असेल, महालय आपल्या एनसीसीचा विद्यार्थी असेल, या सगळ्यांनीच जे काही व्हिडिओ आपल्याला पाठवलेत, जे काही निबंध पाठवलेत, आंबेडकर सर अजून विद्यार्थ्यांना वेळ द्या. आपल्याला माहिती आहे की विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ द्या. 1 महिना द्या, 2 महिना द्या आणि विद्यार्थ्यांचे व्हिडिओज आणि निबंध एकत्रित करा. आणि मला असं वाटतं की आपण व्हॅल्यू एज्युकेशन कुठेतरी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन मध्ये सुद्धा वेटेज आलेला आहे. कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेसला सुद्धा असेसमेंट अँड अक्रेडिटेशन मध्ये वेटेज आलेलं आहे. आणि ते जर आपल्याला करायचं असेल तर महापुरुषांच्या विचारांचे जे काही मुलं व्यक्त होत आहेत, निबंधाच्या रूपात असतील, व्हिडिओच्या रूपात असतील, त्याचं प्रिझर्वेशन करणं आणि आपल्या वेबसाईट आणि युट्यूब चॅनलवरती त्यांपर्यंत पोहोचवणं, पुस्तक रूपात प्रकाशित करणं, ही फॉर्मॅट मध्ये आणलं. आज विद्यार्थ्यांना वैभवी असेल, किती आनंद झाला असेल. एका गरीब कुटुंबातून येणारे ग्रामीण भागातले मुलं आणि आज आपले विचार मांडतायत. तर हे विचार मांडताना त्यांना जी दिलेली संधीच असते, कारण संधी देणं हा एक महत्वाचा भाग असतो आपल्या शिक्षण प्रक्रियेमध्ये. आपण संधी नाही देत, कोणालाही संधी देतच नाहीये. आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पुन्हा ह्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये ऑनलाईन मोडमध्ये आल्यापासून अनेक मेथड्स आपल्याला वापरावे लागतील आणि आज तुम्ही ह्या वापरताय. आणि ह्या मेथड्स पैकीच आज वैभवीच्या घरचा आनंद असेल, ती जॉईंट इथं दिसतंय मला, किंवा आपला महाले असेल, किंवा हे सगळे मुलं जे आहेत ना, हे सगळे त्या रूपाने पुढे येत आहेत आणि त्यांना तयार करण्यासाठी आपण जी काही संधी दिली या कार्यक्रमाच्या निमित्ताने, त्याचंही मी सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेल. त्या विभाग प्रमुख आंबेडकर सर असतील, विभाग प्रमुख येणे पाटील सर असेल, यांचंही मी मनापासून अभिनंदन करेल की यांना एक गोष्ट सांगितले की ते किती चांगल्या पद्धतीने ते उपक्रम पुढे आणायचा, यांच्यामध्ये सगळ्या शिक्षकांमधलं स्किल आहे. मित्र, आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भरपूर देऊन गेलेले आहे, भरपूर विचार देऊन गेलेले आहेत. संविधान सारखं एक मोठा ग्रंथ जो आम्ही कायम आमच्या समोर ठेवायला पाहिजे, हे निर्माण करून गेलेले आहे.
एक दिशा दिलेली आहे. आणि ह्या दिशेमधनं काम करताना आज जेव्हा आम्ही विचार करतो, एखादं संसद असेल लोकसभेचं किंवा विधानसभेचं, आणि तिथे सगळे आजची जी काही एक्झिस्टिंग आम्ही खासदार आमदार म्हणतो त्या सभेमधले आजचे जे त्या आंबेडकरांच्या विचारासारखी माणसं राहिली असती तर आज देश कुठं राहिला असता. आणि आज देशाची प्रगती, देशाबद्दलचा आदर, देशभवन, राष्ट्राभिमान, आज आम्ही जेव्हा एखाद्या आमदारांचं आणि खासदारांचं चित्र बघतो आणि त्या बातम्या बघतो, त्यांचे भांडणं बघतो, भ्रष्टाचाराचं एक कुरण आम्ही ते काय दिसतंय, तर हे सगळ्याचा विचार करता पुनश्च एकदा अनेक अनेक डॉक्टर आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व, अनेक ज्ञानवंत आणि विचारवंत निर्माण होणं आणि शिक्षणामधनं पुन्हा निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आणि ते व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला ह्या रूपाने मुलांपर्यंत उतरवणं हे काळाची गरज आहे. आणि हे जर आम्ही भविष्यात नाही केलं तर आता मगाशी मी सुरुवात करताना विद्यापीठाला 2 क्रेडिटचं कॉन्स्टिट्युशनल अवेअरनेसच्या रिलेटेड एक प्रोग्राम द्यावा लागला, तसे अनेक प्रोग्राम पुन्हा पुन्हा विद्यापीठांना द्यावे लागतील. आणि आपल्याला एक चांगला माणूस निर्माण करण्याची ही जी काही शिक्षणातून प्रक्रिया आहे, 3 घटक मन, शरीर आणि या सगळ्या विचार एकत्र येऊन जे काही निर्माण होतं ते, कारण अजूनही आम्ही इक्वॅलिटीवर बोलतोय, अजूनही आम्हाला इक्वॅलिटीचा रूल्स करावे लागतंय, अजूनही आम्हाला इक्वॅलिटीसाठी स्कीम्स आणावं लागतात. युजीसीच्या कुठलेही स्कीम बघितले, मग कुठलेही लेटेस्ट कुठलंही येऊ दे, रुसा येऊ दे किंवा कुठलंही येऊ दे, हे शब्द तिथं पहिले लिहिलेले असतात. आणि आमच्या कुठल्याही व्हिजन मिशन मधले स्टेटमेंट्स बघावे, तिथे ह्याच शब्दांच्या आम्ही गोल गोल फिरतोय. याचा अर्थ आमचे व्हिजन अँड मिशन आम्ही खूप छोटे करून टाकले. आणि त्याच्यातून जी दिशा ह्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तिमत्वांनी दिली होती, काय करायचं आणि काय नाही करायचं, आणि ती दिशा आम्ही विसरलो. त्याच्यामुळे आम्हाला त्या बाहेर पडता आलं नाही. आणि एक समाज, एक मोठा ब्रॉड जो समाज संकल्पना राजने मांडली तसा समाज निर्माण नाही झाला. अजूनही आम्ही जातीभेद, अजूनही वंशभेद, कुठेतरी कमी उच्च नीच याच्यातच आम्ही अडकत चाललोय. मला आता कसं तरी वाटायला लागलंय की आता जास्त अडकत चाललंय, जास्त ही प्रक्रिया जी कमी झालेली होती, संतांनी समाज सुधारकांनी ही कमी करून टाकलं होती, तरी आताच्या काळामध्ये आताच्या फेजेसमध्ये ती कुठेतरी वाढत चालली आहे का, हा मोठी शंका निर्माण होतय. आणि त्याच्यासाठी विचारवंतांनी आणि जे नवीन जे सगळे घटक आहेत यांनी समाजासमोर छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या मार्फत अवेअरनेस करून आणि व्हॅल्यू एज्युकेशनचं कल्चर निर्माण करून नवीन पिढीला आपल्याला जर पुढे न्यायचं असेल, देशाला पुढे न्यायचं असेल, राष्ट्राभिमान निर्माण करायचा असेल तर हे करणं गरजेचं आहे. आणि आजचा जो कार्यक्रम मला त्याच्यातून कुठेतरी थोडा काय अंशाने दिसतोय आणि ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समस्या आपल्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झाल्यात आणि त्या समस्यांना सामोरे जाताना अनेक माध्यमांचा वापर करून आपण पोहोचण्याचा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्याला आपले विद्यार्थी आणि सगळेच आपल्याला सहकार्य करत आहेत. आपणही परीक्षेच्या काळात सगळ्या पद्धतीने आपण सामोरे जाऊन आणि आज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने साजरा करत आहोत. मित्र हो, हे सगळ्या महापुरुषांचे कार्यक्रम या पद्धतीने जास्तीत जास्त विचाराने प्रेरित झालेले सगळे व्यक्तिमत्व, महामानवांच्या सारखे हे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे विचार आपल्याला गोरगरिबांपर्यंत मोठे उच्च, आता मुलं बोलतानाचे त्यांचे विचार मांडणी बघा आणि राज बोलतानाचे त्याचे विचारांची मांडणी बघा, याच्यामध्ये फरक आहे. आणि आपल्याला उच्च जे कर्तृत्व होतं, उच्च विचारांची जी काही त्यांनी एक बांधिलकी किंवा मांडणी करून दिलेली आहे, ते उच्च विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांचे असतील किंवा अनेक महापुरुषांचे असतील, आम्ही खालच्याच विचारांवर बोलू राहिलोय. आणि ते वरच्या विचारांवर जेव्हा आम्ही बोलायला लागू तर सामाजिक परिवर्तन निश्चित होईल आणि ते करणं काळाची गरज आहे. टेक्निकल काहीतरी अडचण आलेली दिसते. हा, सरांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा, नेटचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला दिसतोय. मित्र हो, राजने अतिशय तात्विक भाषेमध्ये अवघड विषय, तसा आपल्या सगळ्यांना सोपा वाटणारा विषय, पण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तात्विक भाषा होती पण खूप सोप्या पद्धतीने मांडलेला आहे.
आणि त्याच्यामुळे निश्चितच बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या यातून मिळालेल्या आहेत. सर बहुतेक जॉईन झाले. मी सरांना कंटिन्यू करायला. ओके. मी समारोपला आलोच होतो. लाईट गेल्यामुळे मी इमिजिएट मोबाईलचं हॉटस्पॉट चालू करून ऐकतोय. तुम्ही पुढे कंटिन्यू करा कार्यक्रम. समारोपकडे जाऊया. आभाराचा कार्यक्रम कोण घेतोय? पाटील सर. हॅलो. हो, कंटिन्यू. मी आवाज बोलतो सर. हो सर. हॅलो, आवाज येतो सर? हो, येतोय. आंबेडकर सर, आवाज येतोय का? हो, येतोय सर, बोला. ठीक. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. कार्यक्रमाचा समारोप होण्यापूर्वी मी उपस्थितांचे आभार मानत आहे. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर, ज्यांच्यामुळे आम्ही आज कार्यक्रम घेऊ शकलो आणि ज्यांची आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते, तर आमचे माननीय प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर राज त्रिभुवन सर. सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काल, आज आणि उद्या शैक्षणिक विचार या संबंधी अगदी मोजक्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी जे काही विचार मांडले त्याबद्दल मी राज त्रिभुवन सर यांचे आभार मानतो. आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी जी आंबेडकर सर, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य ज्योती पालवे मॅडम, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉक्टर बी एस देसले सर, कनिष्ठ पर्यवेक्षक प्राध्यापक विठ्ठल फंड सर यांचे आभार व्यक्त करतो. कुलसचिव समाधान केदारे सर, कार्यालयीन अधीक्षक आर आर पवार सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी बंधू आणि भगिनी यांचेही आभार व्यक्त करतो. आणि ज्याच्यासाठी आपण आज हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे आपले महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि निबंध वाचन स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गजानन शेंडगे सर यांनी जे काही सहकार्य केले, तर व्यक्तिशः त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तर सर्वांचे परत एकदा मी आभार व्यक्त करतो. सरांना काहीतरी टेक्निकल अडचण आलेली असेल, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने ऑनलाईन का होईना पण सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे काही विचार मंथन केलं, पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीने आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. बरोबर सर, बंद. हो सर.